हमारे मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। आपण आलो आहे अमरावती शहरातील हे मध्यवर्ती बस स्थानक आहे आणि या बस स्थानकावरून शेकडो गाड्या दिवसाला जातात आणि इथे प्रचंड प्रमाणात रहदारी असते. काही लोकंसुद्धा बाहेरगावी जाण्यासाठी येतात आणि या ठिकाणी आपण बघू शकता रस्त्याची जे दुर्व्यवस्था झाली आहे. इथे मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले आहे आणि पावसाच्यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे आणि या पावसाच्या या दिवसामध्ये या गड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणीसुद्धा साचते आणि त्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता पण वर्तवली जात असते. मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांनी मागणीसुद्धा केली आहे, तरीसुद्धा अजून प्रशासनाने कुठल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही आहे. आपण बघू शकता की या खूप मोठा इथे गड्डा आहे आणि इथे दिवसातून शेकडो वाहने जातात आणि या ठिकाणी घाणीचे साम्राज्यसुद्धा आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरासुद्धा ठेवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे घाणसुद्धा होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात इथे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कुठंतरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांचा आहे. वारंवार आम्ही पुष्कळदा तक्रारी केल्या खड्ड्याबद्दल. पावसाळ्यात तर इथले खड्डे बिलकुल जमीन सपाट दिसतात, असं वाटतं काय हा रोड आहे. पण एखादा म्हातारा व्यक्ती, आमच्यासारखे अपंग, आणखी काही लोक पुष्कळदा खड्ड्यात पडलेले आहेत. आणि बरं झालं इथे ॲटो युनियन वगैरे आहे, यांची मदत करतात. नाही तर आम्ही मागच्या वेळेस काय केलं, आपण थोडीशी माती पण टाकली होती त्यात. यांनी यांच्या सहकार्यात थोडंसं बुजवायचं काम पण केलं होतं, पण तरीही कोणी याची दखल घेत नाही आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे की हे खड्डे बुजवण्याचं कार्य लवकरात तयार करावं. नंतर नाही तर आम्ही येथील प्रवासी आम्ही याची मोठ्या प्रमाणात दखल घेऊ आणि शासनाकडे तक्रारमार्फत आम्ही काही ना काही कालामध्ये आंदोलन वगैरे करू. परवाच्या दिवशी तर आम्हीच ॲटोवाल्यांनी तिला दवाखान्यात केलं. त्यामुळं ते तुम्ही आता सरकारकडून एवढी आमची माहिती द्या. ते काही कामं गड्डे पडलेले आहे, प्रशासन काही दखल घेत नाही आहे. वारंवार आम्ही तक्रार बी दिली, काही दखल घेतली नाही. इथं मोठा ॲक्सिडेंट झाल्यावर तक्रार हे करणार आहे का? विनंती आहे की प्रशासनाला तुम्ही माहिती कळवा. हे एवढं बस स्टँड रोड मोठं असल्यानंतर गड्डे गुड्डे एवढं सर्व म्हटलं चिखल अंगावर उडते आमच्या. काय गाड्या काढता नाहीत, काही नाही. प्रवासी पडते, पुढे बाळांना त्रास होते जायला इथून जायची. मोठे मोठे गड्डे आहे. हे कसं आहे सर, जसं आता हे दिसून आलं सुक ज्यावेळेस एसटी वगैरे येतोय आणि इकडनं पॅसेंजर जातो, तर हे जे पाणी तळकन पॅसेंजरच्या अंगावर एवढं येणं करायला पाहिजे महामंडळवाला. म्हातारे वाजते, कोणी अंधाळे येते, काळी राहते त्यांच्यापाशी. पहिले पण आम्हाला हात धरून तिथपर्यंत न्यायला लागतं. आता परवाच्या दिवशी एक आजी पडली.